लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याचा GR देखील येऊन 3 दिवस झाले। मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे कधी जमा होणार? तर लाडक्या बहिणींना आजच त्या ठिकाणी हे 1500 रुपयांचे वितरण करा अशी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची या निमित्ताने मागणी आहे। कारण लक्षात घ्या, याचा GR आल्यामुळे वितरण करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि मागील 4 ते 5 हप्त्यांपासून आपण पाहिले आहे की एक प्रक्रिया होत आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट पैशांचे वितरण होत असते। म्हणजेच की कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी आधी सांगितलं जात नाही आणि एकाच दिवशी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतात। म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी सरकारला हप्ता वितरित करण्यासाठी नाही। नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठीच्या हप्त्याचे वितरण झालेले आहे। दिव्यांग बांधवांचे पैसे जमा होत आहेत। त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच की घरकुलाचा देखील लाभ जमा होत आहे। मग लाडक्या बहिणींचेच पैसे जमा का होत नाही आहेत या संदर्भात दिनांक 24 तारखेला अर्थातच 24 मार्च रोजी GR देखील आलेला होता आणि या GR नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होईल असे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आले होते। आता काल आपण पाहिलं की रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सुट्टी होती आणि म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण झाले नाही, परंतु आज हे वितरण होणं आवश्यक असणार आहे। कारण आज जर वितरण झालं नाही तर परत शनिवार रविवारची सुट्टी त्या ठिकाणी मध्ये येत आहे। खरं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे आणि आज जवळपास 24-25 तारीख होऊन गेली, 27 तारीख आली तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये येत नाहीत। वारंवार आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि तोपर्यंत सांगत राहणार जोपर्यंत याबाबतची दखल घेतली जात नाही की लाडकी बहीण योजनेमध्ये प्रचंड अनियमितता आलेली आहे आणि सरकारने अथवा महिला व बालविकास विभागाने याची दखल घेऊन लाडक्या बहिणींची या सर्व अडचणी दूर करणे देखील आवश्यक असणार आहे। कारण सध्या काय पाहिलं की आपण लाडकी बहीण योजनेमध्ये नक्कीच सरकारचं त्या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे। GR येतोय, वितरणास विलंब होतोय, GR येण्यास देखील खूप जास्त वितरणास विलंब होतोय। त्यानंतरच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहून गेली त्यांना योजनेतून अपात्र केलं गेलंय। त्यासोबतच ज्या परित्यक्त्या आहेत, एकल महिला आहेत त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही। घटस्फोटित महिला ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीत त्यांच्याबाबत कोणताही निर्णय नाही। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जो ग्राफ किंवा जो आपण आलेख म्हणतो जो असा वरती चालला होता तो आता या ठिकाणी खाली खाली येत चाललेला आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा स्वतः महिला व बालविकास विभागाने सांगितलं होतं की 2,60,00,000 आकडा गेला आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तेव्हा याचं त्यांनी सांगितलेलं की 2.5 कोटीपर्यंत महिला लाभ घेतील। 2,60,00,000 आकडा गेला होता। तो आकडा आज 1,80,00,000 आसपास आहे। म्हणजे जवळपास 80 ते 85 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद झालेले आहेत। यामध्ये मान्य करतो आम्ही की अनेक महिला अशा आहेत की ज्या सर्व अटी व निकषांमध्ये अपात्र होते म्हणून त्यांचे पैसे बंद झाले, त्यांच्याबाबत आम्ही बोलणार देखील नाही। परंतु ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांनी EKYC केली होती तरी देखील अशा काही महिला आहेत की ज्यांचे पैसे बंद झाले आहेत, मग अशा महिलांबाबतची दखल घेणं सरकारने नक्कीच गरजेचं असणार आहे। परंतु याबाबत सध्या तरी कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। पण आता जो सुरळीतपणे लाभ सुरू आहे, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापर्यंत पैसे आले आहेत त्यांना आजच त्या ठिकाणी वितरण करणे गरजेचं असणार आहे। अन्यथा हे वितरण मार्च एंडमध्ये जवळपास 29-30 मार्चवरती जाणार आहे। कारण शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी, म्हणजे पाहायला गेलं तर 27 तारीख, 28-29ला सुट्टी, परत 30-31 आली, 31 मार्चला परत त्या ठिकाणी काम होत नाहीत। मग अशा पद्धतीने लाडक्या बहिणींचं वितरण काय एप्रिल महिन्यामध्ये करायचं का? सरकारने याबाबत नक्कीच गांभीर्यपूर्वक दखल घेऊन लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वितरण करणे आवश्यक आहे। ज्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा लाभ आला त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करायचे आहेत। बरं, आता संख्या भरपूर होती, 4-4, 5-5 दिवस वितरणाला लागायचे, ते दिवस आता लाडकी बहीण योजनेचे गेले आहेत। म्हणजे आता संख्या तुम्ही निम्म्याच्या आसपास जवळपास आणली, 70-80 लाख महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत। मग आता वितरण एका दिवसात शक्य आहे। आज सकाळीपासून 10-11 वाजल्यापासून वितरणाची प्रक्रिया सुरू करा आणि संध्याकाळीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 1500 रुपये जमा करा। खरं तर 2 महिन्यांचा लाभ द्यायला हवा होता लाडकी बहीण योजनेमध्ये। आता यावेळी 2 महिन्यांचे पैसे एकत्रित जमा करायला हवे होते। आता आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा सुरुवातीला प्रश्न विचारला गेला होता की लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये अनेक महिलांचे पैसे प्रलंबित आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मार्च महिन्यापर्यंत आम्ही सर्व प्रलंबित लाभ देऊन टाकू। मग अशा महिला की ज्यांना डिसेंबर जानेवारी महिन्याचे किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता तुम्ही एकत्रित 4,500 रुपये देणार का? तर देणार नाहीत।
म्हणजे आधीच क्लिअर करतो की ज्या लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे आले नव्हते त्यांनी विचारलं की आमचा प्रलंबित लाभ येणार आहे का, तर प्रलंबित लाभ तुमचा येणार नाही. आता जे आज शक्यतो आजच वितरण होण्याची शक्यता देखील आहे ते आजचे वितरण हे 1500 रुपयांप्रमाणेच असणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती. आता याबाबतची अधिकची माहिती बोलायला झाल्यास बघा, निधी वितरणासाठीचा GR किती तारखेला आला आहे, तर 24 तारखेला GR आला आहे. GR आला म्हणजे काय झालं तर लक्षात घ्या, हा सामाजिक न्याय विभागाचा GR असतो जो राज्याच्या महिला व बालविकास विभागाला निधी वितरित जो कमी निधी पडतो त्यासाठी सामाजिक न्याय विभाग दरवर्षी आपण पाहिलं आहे की दर हप्त्याला निधी देत असतं. यावेळी 228 कोटींच्या आसपासचा निधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी महिला व बालविकास विभागाला कमी पडल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तो 228 कोटींचा निधी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे. मग आता महिला व बालविकास विभागाकडे सर्व पैसे आलेले आहेत. मग आता महिला व बालविकास विभागाने याद्या तयार केलेल्या असतात. फक्त आणि फक्त डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात. आता याबाबत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नक्की कोणत्या महिलांचे पैसे येणार आणि कोणत्या महिला या हप्त्यामध्ये देखील अपात्र होणार याबाबत देखील बोलूया. परंतु सर्वात आधी म्हणजे वितरण जर आज सुरू केलं तर लाडक्या बहिणींना आज पैसे येतील आणि ज्या लाडक्या बहिणींना बँक इश्यू किंवा सर्व्हर प्रॉब्लेममुळे पैसे येणार नाहीत त्यांचे पैसे उद्या काही प्रमाणामध्ये जमा होतील आणि अशा पद्धतीने हे वितरण सहज शक्य आहे. फक्त सरकारने हे वितरण करणं गरजेचं आहे आणि यामुळेच हा मुद्दा आम्ही उचलून धरतोय. लाडकी बहीण योजना जी योजना क्रांतिकारी योजना होती, सर्वांची आवडती योजना, प्रत्येक वेळी या योजनेबद्दल खूप जास्त बोललं जायचं. या अधिवेशनामध्ये अख्खं अधिवेशन संपलं परंतु लाडक्या बहिणींच्या बाबतीत काहीच बोललं गेलं नाही. क्लिअर सांगतोय, काहीच नाही. आकडा समोर आला का, नाही आला. नवीन KYC मुदत मिळाली का, नाही मिळाली. लाडक्या बहिणींचा निधी वाढला का, निधी वाढला नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणण्याबद्दल काही बोललं गेलं का, अजिबात नाही. अख्ख्या अधिवेशनामध्ये, महिनाभर चाललेल्या अधिवेशनामध्ये फक्त 5 ते 6 मिनिटं लाडकी बहीण योजना हा विषय मांडला गेला आणि त्यामध्ये देखील काय बोललं, योजना सुरू राहील आणि त्यासाठी आम्ही भरीव निधी देऊ. बास, एवढंच काय ते लाडकी बहीण योजनेबाबत बोललं गेलं आहे. संपूर्ण अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या पदरी खूप जास्त मोठी निराशाच आली आहे. कारण योजना ही एक चांगली योजना होती, फक्त त्याची अंमलबजावणी अजून चांगल्या पद्धतीने नक्कीच होऊ शकते. 1500 रुपये तुम्ही देताय, मान्य आहे, योग्य करताय, सर्व गोष्टी मान्य आहेत, पण त्यासाठी तुम्ही नियमितता आणा, त्यासाठी निधीची तरतूद आधीच करून ठेवा आणि लाडक्या बहिणींना ठराविक तारखेपर्यंत ते वितरण करा जेणेकरून त्यांना नियोजन करता येईल. अन्यथा या पैशाची गॅरंटीच नाही. समजा एखादी गोष्ट लाडक्या बहिणींनी किंवा महिलांनी या योजनेवर अवलंबून एखादी गोष्ट केली, समजा या लाडकी बहीण योजनेवर अवलंबून त्यांनी एखादी गोष्ट किंवा खरेदी केली आणि त्याचा हप्ता महिन्याला भरायचं म्हटल्यानंतर जर तुमचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिना संपला तरी देखील येत नसतील तर लाडक्या बहिणी कशा अवलंबून राहतील. बरं, आता मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही कर्ज देऊ किंवा लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवू. सगळं मान्य, पण फक्त तुम्ही आधी योजनेमध्ये नियमितता आणा आणि 1500 रुपये लाडक्या बहिणींना वेळेवर द्या. मग तुम्हाला या योजनेमध्ये जे काय करायचंय ते करा, पण सुरुवातीला हे 1500 रुपये जे तुम्ही देता तेच वेळेवर मिळत नाहीत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही हप्त्यांपासून 5-6 हप्त्यांपासून महिलांमध्ये प्रचंड नाराजी देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. आता लक्षात घ्या की लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. अनेक लाडक्या बहिणींनी तर आशा सोडून दिली होती की योजना बंद झाली, बाबा आता आम्हाला काय पैसे वगैरे काय येणार नाहीत. याचा GR आला आणि परत लाडक्या बहिणींना आशा आली की आता पैसे येतील. खरं पाहायला गेलं 24ला GR आला, मग 25 तारखेला पैसे येतील का? कारण रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला. मग आता लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील वितरित होईल का? खरं पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील 1800 कोटींच्या आसपासचे वितरण झालेले आहे एका दिवसामध्ये. मग त्याच पद्धतीने लाडकी बहीणला सुद्धा जास्त पैसे आता लागत नाहीत तर सुरुवातीला लागायचे ते पैसे आता लागत नाहीत. मी सांगतोय 1,80,75,00,000 आसपास आकडा आलेला आहे. अनेक लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत कारण आम्हालाच अनेक लाडक्या बहिणी मेसेज करतायत, कॉल करतायत, त्यांचे पैसे बंद झाले आहेत. नवीन KYC आता होणार नाही आणि त्यामुळे अपात्र महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेच्या वितरणामध्ये नियमितता आणल्यानंतर ही योजना अजून एक क्रांतिकारी योजनेसारखी कार्यरत होईल आणि म्हणूनच या वितरणासाठी त्या ठिकाणी एक फिक्स तारीख करावी आणि आज जर सकाळच्या हप्त्यामध्ये म्हणजे साधारणपणे 10-11 वाजता जर वितरणाची प्रक्रिया सुरू केली तर नक्कीच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण आजच होईल. अन्यथा लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी पुन्हा एकदा खूप जास्त लांबेल. शनिवार रविवार सुट्टी येत आहे. शनिवार रविवारच्या आधी तुम्ही आजच या योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करा. पैसे कोणाला मिळणार तर ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार. त्यासोबतच अशा ज्या महिला आहेत की ज्यांची KYC चुकली होती परंतु आता त्यांनी त्यांची KYC दुरुस्त केली
केली आहे त्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, परंतु पैसे हे 1500 रुपयेच जमा होतील. म्हणजे जो प्रलंबित लाभ आहे तो प्रलंबित लाभ लगेच मिळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. प्रलंबित लाभाबाबत कोणता निर्णय होतोय, कधीपर्यंत प्रलंबित लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येईल, त्याबाबत देखील कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याला अजूनही मिळाले नाही. म्हणून आता जे हप्ता येणार आहे तो 1500 रुपये येणार आहे. कोणाकोणाला मिळणार आहे सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. आता याचे वितरण प्रक्रिया सुरू झाल्या लगेच तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती सांगितली जाते. म्हणून आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मागचा हप्ता मिळाला होता का नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि तेवढ्याच हक्काने आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय